नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल घोळची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। उन्हाळ्यामध्ये ही खाण्यासाठी खूप चांगली असते। चला तर मग रेसिपी सुरू करू। त्यासाठी मी इथे एक जोडी घोळची भाजी घेतलेली आहे। तिला या पद्धतीने मी स्वच्छ करून घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे। त्याचे कवळे देठ मी तोडून घेतलेले आहेत। आता मी भाजी धुवून घेतलेली आहे। आता पुढची तयारी पाहू। त्यासाठी मी एक कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी चना डाळ आणि थोडेसे शेंगदाणे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि याला चांगलं स्वच्छ धुवून घेऊया आपण 2 ते 3 पाण्याने। आणि नंतर हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे। याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि ही घोळची भाजी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप चांगली असते, शरीराला थंडावा देते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ही भाजी याआधी खाल्ली आहे का, आणि कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका। मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये 1 इंच पाणी टाकलेलं आहे आणि कुकर लावून घेतलेला आहे। आता याच्या आपण 2 ते 3 शिट्टी करून घेणार आहोत। कुकर होते तोपर्यंत आपण याची तडक्याची तयारी करू। कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल गरम केलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये 1 छोटा चमचा जिरे, मोहरी आणि 1 पिंच हिंग टाकलेला आहे। चांगलं तडतडल्याच्या नंतर यामध्ये जाडसर असा ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे। मी लसूण चांगला लाल होऊ द्यायचा आहे आणि लाल झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। लाल मिरची पावडर टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला ती भाजी पण ॲड करायची आहे, जेणेकरून लाल मिरची आपली जळणार नाही, यासाठी लगेच आपल्याला भाजी ॲड करायची आहे। मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकल्याच्या नंतर याला लगेच आपण यामध्ये ती भाजी टाकून घेऊया, जेणेकरून लाल मिरची पावडर आपली जळणार नाही। आणि आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल। मी इथे 1.5 चमचा मीठ वापरणार आहे आणि मिरची जळू नये यासाठी मी हिला परतून घेत आहे, खालीवर भाजी करून घेत आहे। यामध्ये मी छोटा चमचा 1 हळद आणि चवीनुसार मीठ म्हणजेच 1.5 चमचा मीठ ॲड केलेला आहे। तर याला आपण चांगलं परतून घेऊया आणि परतल्याच्या नंतर आपण हिला तेलामध्येच शिजवून घेणार आहोत। आपली डाळ इकडे शिजते तोपर्यंत ही छान अशी तेलामध्ये हिला शिजू द्यायची आहे। हिला कव्हर करून आता आपण शिजायला ठेवून देऊया। यासाठी तुम्हाला 4 ते 5 मिनिटं लागू शकतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे, हाय फ्लेमवर नाही। लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटांनंतर ही पहा भाजी छान शिजलेली आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपण जी कुकरला डाळ शिजवून घेतली होती ती डाळ यामध्ये टाकूया आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे। कोणत्याही भाजीला गरम पाणी टाकल्यामुळे त्याची चव वाढते। मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओमध्ये सांगते की रस्सा भाजीमध्ये किंवा वरणामध्ये कोणतीही भाजी बनवा, जर त्याला वरून पाणी टाकायचं असेल तर गरम पाण्याचाच वापर करावा। आता याला चांगलं मिक्स केल्याच्या नंतर ही खूप घट्ट झालेली आहे, मला थोडीशी पातळ हवी आहे, त्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे। यासोबत मला ज्वारीची भाकरी खायची आहे, त्यामुळे ही थोडीशी पातळच लागेल। मी यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता याला मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।